नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, गावची यात्रा म्हटले की शॉपिंग तर आलीच, आणि गावची यात्रा म्हटले एक वेगळाच उत्साह असतो. कधी गावाला जातो आणि कधी आपली गावची यात्रेचे सर्व गोष्टी जवळून पाहतो, आत्मसात करतो आणि तिकडे वेळ घालवतो असं होतं. आणि कियाशला सुद्धा सुट्टी आहे नशिबाने ह्या वर्षी, तर आमची फॅमिली आम्ही तिघेही सुद्धा चाललोय यात्रेसाठी. परंतु त्याला आहे ना अजून 6 दिवस आहे. आज तारीख आहे 10, तर 10 तारीख असल्यामुळे आमची शॉपिंग आजपासूनच सुरू झाली. आजपासून नव्हे तर कालपासूनच सुरू झाली, कारण की कालच आम्ही आंध्रीला गेलो होतो कियांसाठी बुटा आणायला. कियांशन आता खूप सॅड आहे की त्याला थोड्या वेळापूर्वी ठोकले आणि तर चला मित्रांनो, परंतु कियांशन आतून खूप खुश आहे, कारण की त्याला आता आम्ही कपडे आणायला चालले. काल तर त्याला मॉल मध्ये गेल्यावर खुश आणि त्याच्या मनासारखं त्याला बुट घेतली काल. आज थोडा सॅड. आपण जास्त वेळ न लावता माझी सुद्धा शॉपिंग करायचा प्रयत्न करूया, कियांचे करूया, बघूया ज्याला चांगलं भेटेल. प्रतीक्षाला पण काय छोटं मोठं गोष्टी चांगल्या भेटल्या तर आपण घेऊया, मला घेऊया, कियांशला घेऊया. आता हा ब्लॉग आहे ना शॉपिंग विथ गावाला जाण्यासाठी निघायचं, हा एकत्रच करूया, म्हणजे जास्त मोठा ब्लॉग होणार नाही. चला ब्लॉगला कंटिन्यू राहा. आमचं गावाला जाताना थोडासा वेगळंच फिलिंग आहे, ती सुद्धा बघा. दिवाळीचा बोनस अजून झाला नाही मित्रांनो, आणि प्रतीक्षा आणि कियांचं तर पॅक भरून झाले. आता यावर्षी खरं तुम्ही आता आरोजी मध्ये गेले, मग यावर्षी दिवाळी काय 1 रुपया नाही भेटणार मित्रांनो. प्रत्यक्षाने तर पूर्ण बॅग भरून घेतलेली. त्याला आता आठवण नाही राहिलेली, मी त्याला टोकलाय. मित्रांनो, आम्ही ना इंटरनेटी मॉलमध्ये 2nd फ्लोअरला आलतो. पहिले वेस्ट साईडवरती गेलो, म्हणजे तिथे शॉप होतं. तर त्याचं प्राईस बघितली. प्रतीक्षाला बोललो चल बाबा आपल्याला किशाला नळ परवडण्यासारखं. त्याच्यानंतर आम्ही आता आलोय मॅक्समध्ये. बघूया आता मॅक्समध्ये आपलं परवडतं घेऊया ना, तर परवडलं तर आहे आपल्या अंधेरी चप्पल गल्ली सास्त्यास मस्त. याला तर खूप खुशी होते. याला काय याचं थोडी पैसे जाते. बॅग एवढी भरली ना प्रतीक्षाला ना, ती झेपत पण नाही, ती वडत घेऊन चालली. माझी बायको आहे ना हमेशा ना आमच्यासाठी काहीच विचार नाही करत. किती पण महागातली कपडे असू ते घ्यायचा प्रयत्न करते, आणि जेव्हा स्वतःची वेळ येते ना, अरे बापरे एवढे महाग असं करून घेतच नाही. तो खरंच खूप छान बायको मला भेटली. ती स्वतःचा विचार न करता पहिला आमच्या दोघांचा विचार करते. मित्रांनो, आज आहे 13 तारीख आणि आज आपल्या गाडीची सर्व्हिस केली, कारण की आपल्याला गावाला यात्रेसाठी जायचे, तर लॉंग रूट आहे, मध्येच काही गडबड नको व्हायला, कारण की आपण तिघेही जातोय, पूर्ण फॅमिली जाते. त्यासाठी आताच सेफ्टी राखलेली गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सर्व्हिस वगैरे करून मस्त गाडी रेडी करून ठेवली. आणि आज ब्लॉगचा हा 3रा दिवस आहे. रोज काही ना काही छोटं मोठं घेणं चालूच आहे. आज मला ना पॅन्ट घ्यायची, बघूया पॅन्ट आणि शर्ट चांगला दिसला तर घेऊया नक्की. आणि चला आपण आता आपल्या ब्लॉगला कंटिन्यू ठेवूया. मित्रांनो, मला काही सुचत नाही, त्यासाठी आम्ही आता आहे ना जास्त शॉपिंग नाही करत आहे, कारण की प्रत्यक्षाने एक बेगी जीन्स काहीतरी आले आता नवीन प्रकार, आणि ब्लॅक टी शर्ट घेतलेलं आहे. तर तिला मी बोललो असं की आपल्या गावची यात्रा आहे, तर ट्रेडिशनल काहीतरी हवं आहे, फॉर्मल किंवा काहीतरी कुर्ता वगैरे. ही मला टी शर्ट वगैरे द्याते. ऑलरेडी त्या दिवशी 7,000 रुपयाची खर्च झालेला आहे आमच्या दोघांवरती, की 80 माझ्यावरती. आता हिचं चाललं आहे की हे करूया आपण, हे पॅन्ट बघूया आणि नंतर मग फॉर्मल बघूया. त्यासाठी मी तिला काय बोललो, आता काय डोक्यात चालत नव्हतं, मी तिला बोललो की चल पहिला आपण घरी जाऊया, सर्व कपडे जी पण घेतलेली ती ट्राय करूया,
वाटलं तर आपण नवीन घेऊया, नाही तर मग बस शॉपिंग आपली तिथे स्टॉप करूया. चला, काय डोकं चालत नाही आता. मित्रांनो, आमच्या ह्या ब्लॉगचा आहे ना आज 5वा दिवस आहे आणि आता आम्ही आज कुठे जाणार आहे, काय करणार आहे, हे सर्व तुम्हाला आहे ना यश पूर्ण डिटेल सहित सांगणार आहे. तर यश चालू करा. तर मित्रांनो, आमची शॉपिंग झाली आहे आणि आम्ही आज फायनली गावाला चाललोय आणि आमची 2 दिवस यात्रा आहे, यात्रेसाठी आम्ही 4 दिवस राहतोय. आता वाजले 2:30 आणि आम्ही निघालोय. जसं की मी जॉबवरतून आलो, की यश त्याच्या स्कूलमधून आला, प्रतीक्षानी थोडंसं काम वगैरे आटपून आता आम्ही फायनली गावी जाण्यासाठी निघालोय. तर पुढचा प्रवास सुखाचा हो यासाठी गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, फायनली प्रवासाला सुरुवात करते. फायनली आम्ही निघालोय रोडवरती. ते आता आंध्र स्टेशन कशी आलोय, तर प्रतीक्षाचं अजून खरीदारीच झालेली नाही. खरीदारी चालू आहे. कमीच खरीदारी माझी. प्रतीक्षाचं थोडंसं सामान बाकी होतं, अचानक लक्षात आल्यामुळं ते आम्ही आता घेतलं आणि आता निघालो. चला तर आपला आता पुढचा प्रवास सुरू करूया. मित्रांनो, आता आम्ही पनवेलच्या पुढे यशला लग्नीला लागली होती. 1-1.5 घंटा झाले आम्ही कंटिन्यू गाडी चालवतोय. तर बाजूलाच आपलं कलिंगडाचं आहे ना एक स्टॉल दिसलं, तर बोललो कलिंगड खाऊया गारगार. परत आपल्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, जसं आम्ही खंडाळा घाट चढायला सुरुवात झाली तशी आमची गाडी झटके मारायला सुरुवात झाली. म्हणलं अरे कालच सर्व्हिस केली एवढी छान, मस्तपैकी 2-3 हजार रुपये घालवले गाडीला आणि गाडीला अचानक काय झालं की गाडी झटके मारायला लागली. समोर पाहतोय पेट्रोलचा काटा एकदम 0वरती येऊन थांबलेला. मी बोललो संपलं, पेट्रोल संपलं. आपल्या या ब्लॉकिंगच्या नादात आणि आपल्या पटापट गावी पोचायचं ह्या नादामध्ये ना मी लक्षच दिलं नाही पेट्रोल भरायचं. त्याच्यामुळे माझी गाडी ना बंद पडली डायरेक्ट घाटामध्ये. माझ्या गाड्या होत्या, प्रत्यक्षाला हात केला, गाड्या थांबवल्या, आम्ही गाडी साईडला घेतली. 2-3 गाड्यावाल्याला आम्ही हात केला. एक गाडीवाला थांबला, तो बोलला की माझ्याकडे पेट्रोल आहे पण माझ्याकडे तुम्हाला ट्रान्सफर करण्यासाठी कुठलं साधन नाही. मला आता करायचं तरी काय. मग तो बोलला एक हा मार्ग आहे, तुम्ही परत रिटर्न अकोलीमध्ये जावा, तिकडे तुम्हाला पेट्रोल भेटून जाईल. तर मग मी बोललो थोडा वेळ वेट करूया. शुभ्रुवांचं नाव घेतलं. परत एक ॲक्टिवावाला चालला होता, त्याला आवाज दिला की दादा पेट्रोल. तर तो थांबला. त्यांनी ना 2.5 लिटरची ना आपली जो थंडाची बॉटल काढली, त्यात म्हणजे 50 रुपयाचं पेट्रोल असेल. मग मी ते पेट्रोल माझ्या गाडीमध्ये टाकलं. त्याला बोललो दादा थँक्यू, आणि पैसे किती झाले ते सांगा. त्यांनी 100 रुपये मागितले. वेळेला जाऊन दे, वेळेला 10 रुपयाच्या पेट्रोलची सुद्धा किंमत करायला नको यासाठी मी त्याला 100 रुपये देऊन टाकलं. कारण की मला रिटर्न परत जायला लागले असते, माझं ते वेळ पण खूप गेला असता, मेहनत खूप लागली असती. त्यासाठी मी त्याला 100 रुपये देऊन टाकलं. त्याचा धन्यवादसुद्धा केलं. आणि आम्ही आता खंडाळा घाटाच्या वरती चढून जिथे सनसेट पॉईंट आहे तिथं येऊन थांबलेलो आहे. तिथं मस्तपैकी आता गोळा खाल्ला आहे दरवर्षीप्रमाणे. ह्यावर्षीसुद्धा गोळा खायचा मान आम्ही मिळवलेला आहे. तर चला मित्रांनो, आता फ्रेश झालेलो आहे, गोळा खातोय, मस्त थंड होऊया, थोडंसं विश्रांती करूया आणि परत पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आहे आमच्या नगरीमध्ये. UP बिहारवाल्याचे लोक इकडे कामाला येतात आमच्या गावी. इकडे खूप मोठी MIDC बघा ना, आजूबाजूला सर्वत्र कंपन्या दिसतात आणि इथून आमचं गाव फक्त 20 ते 25 किलोमीटर लांब आहे. हे 20 ते 25 किलोमीटर आहे. चला मित्रांनो, आता आम्ही मोस्टली आमच्या गावापाशीच पोहोचलेलो आहे. फक्त 20 ते 25 मिनटं लागेल आता ना तू.
Savannah, 걸어와 Savannah, 히토리잖아요 Savannah, 시작하요. मित्रांनो, तुम्हाला अभंगाचे बोल कानी पडत असेल तर समजलं असेल मी घरी पोहोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता प्रतीक्षाची अजून शॉपिंग नाही संपली. प्रतीक्षा काहीतरी घ्यायसाठी दुकानावरती आलेली आहे. तर तिची शॉपिंग किती वेळ चालती कारण की आजच दिवस आहे तिच्याकडे. उद्याचं गावची यात्रा आहे त्याच्यासाठी आजच जे पण ती तयारी करायची ती आजच करून घेऊया.